श्री गुरुचरित्र अध्याय 6 कैकसी म्हणजेच रावणाची माता, जी शिवपूजनाशिवाय कधीच अन्न ग्रहण करीत नसे. एके दिवशी तिला शिवलिंग मिळाले नाही. क्षणाचाही विलंब न करता तिने वाळूची एक लहानशी पिंड तयार केली आणि त्याला शिव मानून प्रार्थना करू लागली. ते दृश्य पाहून रावणाला कमीपणा वाटला. तो धावत तिच्या जवळ आला आणि म्हणाला, तुला वाळूची पिंड नव्हे, मी साक्षात कैलास पर्वतच आणून देतो. तो थेट कैलासाकडे गेला. आपल्या 20 बाहूंनी पर्वत हलवू लागला. त्रिभुवन हादरले, देव भयभीत झाले, पार्वती थरथर कापू लागली. तेव्हा भोळे शंकर म्हणाले, हा कोण अहंकारी व्यक्ती? हाताने कैलासावर दाब दिला. क्षणात रावण पर्वताखाली दडपला गेला. वेदनांनी विव्हरतनी तो ओरडला, हे नीलकंठा, मला वाचवा, वाचवा मला. त्याची तळमळ पाहून भोळ्या शंकरांना दया आली आणि त्यांनी रावणास मुक्त केले. मुक्त होताच रावणाने आपले मस्तक छेदले, स्वतःच्या आतड्यांची वीणा बनवली आणि त्या वेदनेच्या तारा झंकारत शिवाची अशी दिव्य स्तुती केली की कैलास सुद्धा स्तब्ध झाला. भोळेशंकर प्रसन्न झाले आणि वर मागण्यास सांगितले. रावण म्हणाला, माझ्या मातेसाठी कैलास द्या. शंकर शांतपणे म्हणाले, कैलास नाही, माझे आत्मलिंग घेत, ते माझे प्राण आहेत, पण वाटेत भूमीवर ठेवू नकोस. रावण आत्मलिंग घेऊन लंकेकडे निघाला. देव घाबरले. विष्णूंनी नारद व गणपतींना योजना सांगितली. सूर्यास्ताचा भास निर्माण केला. नारदांनी रावणाला थांबवले. संध्यावंदनाचा विचार करता त्याला एक भोळा ब्राह्मण कुमार दिसला. तो म्हणजे बटू रूपातील गणपती. रावण म्हणाला, हे बाळा, माझे आत्मलिंग धरशील का? गणपती म्हणाले, पण मला पेलवले नाही तर मी 3 हाका मारीन. हो. तुम्ही आला नाहीत तर मी लिंग खाली ठेवीन. रावण अर्घ्य देत असतानाच गणपतींनी 3 हाका दिल्या. रावण येईपर्यंत आत्मलिंग भूमीवर ठेवले गेले. त्या क्षणी ते लिंग कायमचे स्थिर झाले. रावण धावत आला, आक्रोश केला, संपूर्ण शक्ती लावली, पण ते लिंग हललेच नाही. गायीच्या कानासारख्या आकृतीमुळे ते ओळखले जाऊ लागले. गोकर्ण महाबळेश्वर, जिथे स्वयं महादेव आजही वास करतात.